नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खुश खबर, महागाई भत्त्यात वाढ जाहीर। सरकारी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारची मोठी भेट। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या 6 महिन्यांसाठी महागाई भत्त्यात होणाऱ्या वाढीची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे। या प्रतीक्षेदरम्यान केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रांमधील कंपन्यांमधील अधिकारी आणि बिगर युनियन पर्यवेक्षकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। सार्वजनिक उपक्रम विभागाने औद्योगिक महागाई भत्त्याचे नवीन दर जाहीर केले आहेत। वाढत्या महागाईचा प्रभाव कमी करण्यासाठी या भत्त्यात सुधारणा करण्यात आली असून यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मासिक वेतनात घसघशीत वाढ होणार आहे। काय आहेत औद्योगिक महागाई भत्त्याचे नवीन दर बघूया। शासकीय अधिसूचनेनुसार भत्त्याचे हे नवीन दर 1987, 1997 आणि 2007-2017 या वेतन श्रेणी अंतर्गत येणाऱ्या CPSE कर्मचाऱ्यांना लागू होतील। 2017च्या वेतन श्रेणीनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 55.60% झाला आहे। तसेच 2007 आणि 1997च्या वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी हा भत्ता अनुक्रमे 241.7% आणि 476.9% निश्चित करण्यात आलेला आहे। याशिवाय 1987च्या वेतन श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या 9,854 या सरासरीवर आधारित 18,298 रुपयाचा औद्योगिक महागाई भत्ता निश्चित करण्यात आला आहे। या वाढीव भत्त्याचा लाभ ऊर्जा, तेल आणि नैसर्गिक वायू, पायाभूत सुविधा, उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, पोलाद, कोळसा, ऊर्जा आणि वित्तीय सेवा यासारख्या विविध सरकारी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आणि बिगर युनियन सुपरवायझर्सना मिळणार आहे। मासिक वेतनावर कसा होणार परिणाम? महागाई भत्त्यातील या वाढीचा थेट सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातातील वेतनावर होणार आहे। उदाहरणार्थ 2017च्या वेतन श्रेणीतील एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 50,000 रुपये असल्यास 55.60% या नवीन IDA दरानुसार त्याला महागाई भत्ता म्हणून 27,850 रुपये मिळतील। प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनानुसार ही मिळणारी रक्कम भिन्न असेल। काय असतो औद्योगिक महागाई भत्ता? औद्योगिक महागाई भत्ता हा वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या राहणीमानावर होणारा परिणाम रोखण्यासाठी दिला जाणारा एक महत्त्वाचा भत्ता आहे। याची गणना अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते। बाजारात महागाई वाढल्यावर कर्मचाऱ्याची खरेदी क्षमता टिकून राहावी या उद्देशाने IDA मध्ये वेळोवेळी वाढ केली जाते। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणे अद्याप बाकी असून जुलै ते डिसेंबर या 6 महिन्यांसाठी ही वाढ सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात जाहीर होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात 3 ते 4% वाढ करू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे। जर ही वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 60% वरून थेट 63 किंवा 64% पर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।